नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. देशात खरबूज दरात 3 ते 4 दिवसांत घट झाली असून दर 24 ते 18 रुपये प्रति किलोवरून 12 ते 15 रुपये प्रति किलो असे खाली आलेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. खरबुजाची देशात थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. थेट खरेदी शेतकऱ्यांच्या खरबुजात 7 ते 8 दिवसांपूर्वी जागेवर प्रति किलो 18 ते 24 रुपये दर मिळत होते. परंतु मागील 5 ते 6 दिवसांत आवाकेत मोठी वाढ झाली असून यामुळे दरात घट झाली. नरखेड तालुक्यात तूर खरेदी करण्यासाठी नोंदणीला मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र आता नोंदणीचा मुहूर्त मिळाला असून नोंदणी करण्यास अखेर सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतलेल्या क्षेत्रातील पेरा क्षेत्र आणि उत्पादकतेचा तिढा अद्याप न सुटल्यामुळे ऑनलाईन तूर नोंदणीत अडचणी येत होत्या. पण आता प्रत्यक्ष नोंदणीचा मुहूर्त सापडला असून नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सक्तीची कर्ज वसुली करून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नावे लावण्यात येतात ते तात्काळ रद्द करावे. राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे OTS करावे. शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उतार्यावर लावलेली नावे रद्द करावी. संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा खाते उतारा कोरा करावा अशा आशयाचे निवेदन देत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोर्चा काढण्यात आला. पिवळा वाटाण्याचा शुल्कमुक्त आयातीचा कालावधी 28 फेब्रुवारीला संपला असून आजपासून पिवळा वाटाणा आयातीवर 50% शुल्क लागू झाले. तसेच आयातीवर 200 रुपये किलो किमान आयात मूल्य असेल. शिवाय केवळ कोलकाता बंदरावरच पिवळा वाटाणा आयात होणार असून सरकारच्या निर्णयामुळे हरभरा आणि तुरीच्या बाजाराला आधार मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते. खानदेशात सातपुडा पर्वतातील व पर्वतालगतचे अनेक प्रकल्प यंदा भरल्यानं जलसाठे मुबलक असून लघु प्रकल्प तलाव भरले होते. सातपुड्यात पाण्याची टंचाई कमी असून यंदा वन्य प्राण्यांसह आदिवासी पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागणार नसून अतिवृष्टीचा प्रकारही सातपुड्यात झाला होता. म्हणूनच जुलै-ऑगस्ट 2024 मध्येच सातपुड्यातील मध्यम प्रकल्प 100% भरले असून साठा स्थिर असल्याचं दिसतंय. गेले काही दिवस राज्यात गाजत असलेले स्मार्ट कॉटन प्रकल्पातील कॉटन पिकिंग व कॉटन स्टोरेज बॅग प्रकरण आता गुंडाळण्याचे गुपचूप प्रयत्न सुरू झालेत. निकषानुसार साहित्य पुरवठा झाला नसल्याच्या कारणानं गेले काही दिवस राज्यातील जिल्ह्यांत साहित्य पडून होते. मात्र आता वेळ निघून गेल्यावर तालुक्यांना साहित्य रवाना करून कॉटन स्टोरेज बॅग वितरित करण्यात आले आहेत. पारंपरिक शेतीला पर्याय देत जिल्ह्यात प्रामुख्याने सुरगाणासह कळवण तसेच दिंडोरी पेठ तालुक्यातील आदिवासी भागांतील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकात नवी ओळख निर्माण केली आहे. राज्यात महाबळेश्वर नंतर सुरगाणा तालुक्यातील बोरगावचा घाटमाता परिसर स्ट्रॉबेरी उत्पादनात नावारूपास आलाय. नागपूर येथील संत्रा उत्पादकांना अच्छे दिन यावेत या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली उद्योगाला मिहानमध्ये अल्प दरात 232 एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. तब्बल 8 वर्षांनंतर पतंजलीला यासाठीचा मुहूर्त मिळाला असून 9 मार्च रोजी या प्रकल्पाचे कार्यान्वयन होणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.